हाय स्टुडंट, यू आर वेलकम अवर युट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. आपण क्लास 12 चा मॅट्रायसिस हे युनिट पाहत आहे, ज्यामध्ये आपण एक्सरसाइज 2.1 आणि 2.2 कंप्लीट केलेला आहे. आज आपण एक्सरसाइज 2.3 पाहत आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे अप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये आपण मॅट्रिक्सचा अप्लिकेशन कसा करणार हे पाहणार आहे, ज्यामध्ये आपल्याला दोन मेथड दिलेले आहे. एक आहे इन्व्हर्जन मेथड आणि एक आहे रिडक्शन मेथड. ज्यापैकी आज इन्व्हर्जन मेथड आपण कंप्लीट करणार आहे. ऍक्च्युअली आपल्याला क्वेश्चन कसे असतील आणि याबद्दल आपल्याला इन्व्हर्जन मेथड मध्ये काय करायचं आहे हे आपण डायरेक्टली क्वेश्चनच्या थ्रू पाहू. त्याआधी तुम्हाला बेसिक आयडिया मी इथं देत आहे. पण आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्जन मेथड. आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे, लिनियर इक्वेशन x + 2y = 2, 2x + 3y = 3. आता हे लिनियर इक्वेशन आहे इन 2 व्हेरिएबल, ज्याला आपण क्लास 10th मध्ये बाय ग्राफिकल मेथड बाय क्रॅमर्स रूल सॉल्व करायचो आणि x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायचो. इथंही तेच दिलेलं आहे, इक्वेशन्स आहे, दोन इक्वेशन आहेत. सॉल्व करायचं म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बट आता सॉल्व करताना आपल्याला इन्व्हर्जन मेथड घ्यायची आहे, म्हणजे बाय युझिंग मॅट्रिक्स आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. मग ऍक्च्युअली करायचं काय, आपल्याला एक्स वाय जे इक्वेशन दिलेले आहेत, इथं आपल्याला हे जे दोन इक्वेशन दिलेले आहेत याला कशा प्रकारे अरेंज करायचं, तर एक 2x2 ची 2x2 असलेली एक मॅट्रिक्स, कारण आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहेत त्यामुळे 2x2 असलेली एक मॅट्रिक्स बनवून घ्यायची. नंतर 2x1 असलेली एक मॅट्रिक्स बनवून घ्यायची आणि आरएचएस मध्ये सुद्धा 2x1 असलेली एक मॅट्रिक्स बनवून घ्यायची. काय करणार आपण इथं, यामध्ये x ची कोइफिशियंट, आता इथं x चा कोइफिशियंट 1 आहे, इथं x चा कोइफिशियंट 2 आहे, याला आपण फर्स्ट कॉलम मध्ये घेणार. xy अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला 2 घ्यावं लागेल आणि इथं 3 येणार. त्यानंतर इथं आपण xy घेणार, म्हणजे इथं x आणि y, इथं 2 आहे आणि इथं 3. ओके, आणि आरएचएस मध्ये आपल्याकडे इथं 2 आणि 3 येणार. अशा प्रकारे याला अरेंज करायचं आहे. अरेंज केल्यानंतर यानंतर आपल्याला इथं याला सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करण्यासाठी काय आहे, तर सुरुवातीला आपण याला कन्सिडर करणार. कन्सिडर ax = b, म्हणजे ही जी मॅट्रिक्स आहे 1 2 2 3, याला आपण मॅट्रिक्स A कन्सिडर करणार. ज्यामध्ये xy आहे त्याला मॅट्रिक्स x कन्सिडर करणार आणि 2 3 असलेली जी मॅट्रिक्स आहे त्याला आपण मॅट्रिक्स B म्हणणार. वाटल्यास आपण इथं लिहून घेणार, where capital A is 1 2 2 3, capital X = xy and matrix B = 2 3. अशा प्रकारे आपण इथं याला अरेंज केलेलं आहे. आता पहा, ax = b आहे, याला आपण डायरेक्टली x = a इन्व्हर्स b अशा प्रकारे लिहू शकतो. हा a आरएचएस मध्ये जर आपण घेऊन गेलो तर त्याला a इन्व्हर्स लिहिणार. सिम्पली जसं प्लस साइन आपण आरएचएस मध्ये घेऊन जातो तेव्हा मायनस करतो, अशा प्रकारे. किंवा असं जर तुमच्या लक्षात येत नसेल तर आणखी एक सिंपल मेथड आहे. पहा, इथं एलएचएस आणि आरएचएस ला आपण दोन्ही साइडला मल्टिप्लाय जर केलं a इन्व्हर्सने तर काय होणार, पहा, a इन्व्हर्स इंटू ax = a इन्व्हर्स इंटू b. आता इथं a आणि a इन्व्हर्स I होणार, I इंटू x राहणार, त्यामुळे इथं डायरेक्टली x = a इन्व्हर्स b. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू मिळणार. ऍक्च्युअली आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता इथं x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी b तर आपल्याकडे आहे बट a इन्व्हर्स आपल्याकडे नाहीये, म्हणजे आपल्याला x फाइंड करण्यासाठी आधी a इन्व्हर्स फाइंड करावं लागेल. त्यासाठी आपण इथं लिहू शकतो असं, टू डिटरमाइन capital X we have to find a inverse. म्हणजे आधी आपल्याला a इन्व्हर्स फाइंड करावं लागेल. आणि a इन्व्हर्स फाइंड करण्याच्या दोन मेथड आहेत, एक आहे ऍडजॉइंट मेथड आणि एक आहे ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ज्यापैकी कुठलीही मेथड आपण इथं यूज करू शकतो. इथं कुठलीही कंडिशन नाही की बाय ऍडजॉइंट मेथडनेच तुम्ही इन्व्हर्स फाइंड करा किंवा ट्रान्सफॉर्मेशन मेथडनेच करा. तुम्हाला जी सोयीस्कर वाटली, जी सोपी वाटली त्या मेथडने तुम्ही इन्व्हर्स फाइंड करू शकता. पण कुठलाही इन्व्हर्स फाइंड करण्याच्या आधी आपल्याला डिटर्मिनंट a फाइंड करावं लागेल. तर आपण इथं डिटर्मिनंट a चेक करू किती आहे. डिटर्मिनंट ऑफ a = मॅट्रिक्स A ला आपण डिटर्मिनंट मध्ये घेणार 1 2 2 3, याला सॉल्व करणार. डिटर्मिनंट A येणार 3 - 4 = -1, म्हणजेच which is not equal to 0. Determinant of A is not equal to 0. Therefore A inverse exists.
आता इथं ए इनव्हर्स एक्झिस्ट आहे. आता आपल्याला इनव्हर्स फाइंड करण्यासाठी ऍडजॉइंट मेथड सोयीस्कर असल्यामुळे आपण इथं ऍडजॉइंट मेथडचा यूज करणार. ऍडजॉइंट मेथड साठी आधी आपल्याला मायनर फाइंड करावं लागेल. मायनर काय असणार आपले M11, M12, M21, M22. पहा M11 काय दिलेला आहे आपल्याला, M11 असणार आपला 3. M11 कशा प्रकारे फाइंड करतो आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. इथं M11 इज 3, M12 इज 2, M21 इज ऑल्सो 2, M22 इज 1. अशा प्रकारे आपण मायनर फाइंड केलेले आहे. आता आपण कोफॅक्टर्स फाइंड करणार. कोफॅक्टर्सला आपण रिप्रेझेंट करत आहे ए ने. A11, A12, A21 आणि A22. मायनर आणि कोफॅक्टरची जी तुम्हाला लॉजिक सांगितलं लक्षात ठेवा. आधी मायनर आपण लिहून घेणार इथं 3, 2, 2 आणि 1. जिथं आपल्याला ऑड नंबर येणार, सम ऑड येणार, तिथं आपण चेंज करायचा. पहा 1 + 1 2, इव्हन आहे, चेंज करण्याची आवश्यकता नाही. 1 + 2 3, इथं चेंज करावं लागेल म्हणजे -2 होणार. 2 + 1 3, इथं सुद्धा चेंज होणार म्हणजे -2 होणार. यानंतरची आपली जी स्टेप राहते ती स्टेप असणार मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर किंवा द कोफॅक्टर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स काय असणार. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर 3, -2, -2 अँड फायनली 1. यानंतरची स्टेप राहते ऍडजॉइंट ए. म्हणजे आपण इथं लिहिणार आता ऍडजॉइंट ए. ऍडजॉइंट ए म्हणजेच काय, ऍक्च्युली मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरला आपण ट्रान्सपोज करतो. तर ऍडजॉइंट ए इज इक्वल टू काय येणार, याला जर आपण ट्रान्सपोज केलं तर रोला कॉलम म्हणजे 3 - 2 आणि फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम बनवलं आणि सेकंड रोला सेकंड म्हणजे इथं -2 1. इथं ट्रान्सपोज केल्यानंतर ही चेंज होणार नाही, जे आहे मॅट्रिक्स तीच राहणार. ठीक आहे, ऍडजॉइंट ए झालाय. आता आपण ए इनव्हर्स फाइंड करणार. तर ए इनव्हर्स चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1 डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट ए. इथं आपण हा फॉर्म्युला यूज करणार. तर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए आपण फाइंड केलेला आहे -1. इथं -1 लिहिणार इंटू ऍडजॉइंट ए आपल्याकडे आहे 3 -2 -2 1. -1 ने जर मल्टिप्लाय केलं तर फायनली ए इनव्हर्स आपल्याला मिळणार -3 2 2 आणि इथं -1. ऍक्च्युली आपल्याला क्वेश्चन मध्ये ए इनव्हर्स फाइंड नाही करायचा आहे. आपण ए इनव्हर्स कशासाठी फाइंड केला तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये काय दिलेलं आहे, एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स बी. म्हणजे आता येणार आपण फ्रॉम इक्वेशन 1 काय सांगते इक्वेशन 1, एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स. तर डायरेक्टली घेणार आपण एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स काय असणार -3 2 2 -1 इंटू बी. मॅट्रिक्स बी काय आहे तर ही इथं आपण बी ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे 2 3. आता इथं सिम्पली आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे घेतो आपण सर्वांना माहिती आहे. फर्स्ट रो ने मल्टिप्लाय करून घेणार आपण एक्स इज इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू सुद्धा पुट करा. ऍक्च्युली एक्स म्हणजे काय आहे, एक्स म्हणजे एक्स वाय आहे. तर याला आपण अशा प्रकारे लिहिणार एक्स वाय आणि इथं आपण सॉल्व्ह करणार. हे पहा काय येणार -3 इंटू 2 इज -6 प्लस 2 3 6. फर्स्ट रो ने फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करून घेतलंय. एकच कॉलम असल्यामुळे एकच मल्टिप्लिकेशन येणार. आता सेकंड रो ने फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करून घेणार 2 2 4. त्यानंतर -1. आता हे प्लस जरी असलं तर मायनस असल्यामुळे -3 येणार इथं. याला जर सॉल्व्ह केलं तर एक्स वाय काय मिळणार आपल्याला, एक्स वाय इज इक्वल टू फायनली काय येत आहे मायनस मायनस गेट कॅन्सल आणि इथं 4 - 3 इज 1. इट मीन्स बाय इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स आपण जर याला बाय इक्वेलिटी ऑफ कम्पेअर केलं तर फायनली आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 0 आणि वाय ची व्हॅल्यू 1 येताना दिसत आहे. लिहिताना असली हा बाय इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स x is equal to 0 and y is equal to 1. आणि ऍक्च्युली हेच आपल्याला विचारलेलं आहे. राईट डाऊन. पहा सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 5. अशा प्रकारे आपल्याला हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. आता याला सॉल्व्ह करताना आपण कशा प्रकारे करणार, याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये घेणार. मॅट्रिक्स फॉर्म काय असणार इथं 1 1, इथं येणार
2 मायनस 1, इथं XY लिहिणार इज इक्वल टू या बाजूला 4 आणि 5. इथं याला कम्पेअर करून घ्या. सपोज हे AX इज इक्वल टू B आहे आणि इथं A ची व्हॅल्यू मॅट्रिक्स मध्ये येणार 1 1 2 मायनस 1. मॅट्रिक्स X घेणार आपण XY आणि मॅट्रिक्स B असणार 4 5. यानंतर जर आपण डायरेक्टली कन्सिडर करणार, कन्सिडर X इज इक्वल टू A इनवर्स B. X इज इक्वल टू A इनवर्स B. आता नेक्स्ट स्टेप जशी आपली आधी एक्झाम्पल मध्ये घेतलं, टू डिटरमाइन कॅपिटल X वी हॅव टू फाइंड A इनवर्स. आपल्याला आता इथं आधी A इनवर्स फाइंड करावं लागेल. पण A इनवर्स फाइंड करण्यासाठी काय करणार, सेम प्रोसेस आधीच्या एक्झाम्पल सारखी. A इनवर्स फाइंड करण्यासाठी आधी आपण मॅट्रिक्स A पाहणार काय आहे आणि त्या मॅट्रिक्स A साठी डिटर्मिनंट A फाइंड करणार. मॅट्रिक्स A 1 1 2 मायनस 1 आहे, त्याला डिटर्मिनंट मध्ये घेणार 1 1 2 मायनस 1. याला जर सॉल्व्ह केलं तर डिटर्मिनंट A ची व्हॅल्यू इथून मिळणार मायनस 1 प्लस 2 मायनस 1 मायनस 2 इज इक्वल टू मायनस 3. आणि डिटर्मिनंट A ची व्हॅल्यू मायनस 3 येत आहे, म्हणजे याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0. जर आपला डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आहे, याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ A किंवा मॅट्रिक्स A इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, देअरफॉर A इनवर्स एक्झिस्ट. इथे लिहू शकतो आपण A इनवर्स एक्झिस्ट. आणि A इनवर्स फाइंड करण्यासाठी जसं तुम्हाला सांगितलं, कुठलीही मेथड तुम्ही यूज करू शकता. बाय ऍडजॉइंट मेथड, बाय ट्रान्सफॉर्मेशन मेथड, कुठल्याही मेथडने तुम्ही A इनवर्स इथं फाइंड करू शकता. यासाठी आपण इथं ऍडजॉइंट मेथड यूज करणार. 2x2 मध्ये खूपच सोपी आहे ऍडजॉइंट मेथड, डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता. इथं मायनर आधी लिहून घ्या, M11 M12 M21 आणि M22. मायनर आपल्याला डायरेक्टली मिळणार. मॅट्रिक्स मधून मायनर पहा, M11 इज मायनस 1, M12 इज 2, M21 इज 1 अँड M22 इज 1. आता यासाठी आपण कोफॅक्टर्स घेणार A11 A12 A21 आणि A22. पहा आता याला जेव्हा आपला कोफॅक्टर्स घेतो तेव्हा आधी सर्व मायनस लिहून घ्या. मायनस 1 2 1 आणि 1. चेंज कुठे होणार, 1 प्लस 1 2 इवन आहे, इथं चेंज होणार नाही. 1 प्लस 2 3 होता, इथं चेंज होणार, म्हणजे प्लसच्या ऐवजी मायनस येणार. 2 प्लस 1 3 आहे, प्लसच्या ऐवजी मायनस होणार. 2 2 4 ऍज इट इज राहणार. म्हणजे यानंतर आपल्याला काय मिळते, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मध्ये आपण काय घेणार, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज काय येणार, मायनस 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 2 आणि मायनस 1 1. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरच्या नंतरची स्टेप राहते, आपण ऍडजॉइंट A घेतो. ऍडजॉइंट A करताना मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरला ट्रान्सपोज करावा लागेल. ट्रान्सपोज करणार म्हणजेच काय, हा जो फर्स्ट रो आहे याला फर्स्ट कॉलम मध्ये घेणार मायनस 1 मायनस 2 आणि याला सेकंड रोला सेकंड कॉलम बनवणार मायनस 1 1. हा आपला ऍडजॉइंट A असेल. आता ऍडजॉइंट A नंतरची स्टेप राहते, डायरेक्टली आपण इनवर्स फाइंड करू शकतो. काय करणार, A इनवर्सचा फॉर्म्युला यूज करणार. A इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट A इंटू ऍडजॉइंट A. म्हणजेच काय मिळणार आपल्याला, A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट A किती आलेला आहे आपला, मायनस 3 आलेला आहे, मायनस 3. ऍडजॉइंट A काय आहे, मायनस 1 मायनस 1 मायनस 2 1. इथं मायनसने मल्टिप्लाय करून घ्या आणि 3 ला बाहेरच राहू द्या, म्हणजे A इनवर्स इज इक्वल टू काय येणार, डायरेक्टली मल्टिप्लाय करून घ्या 1/3 ने. काय येणार, मायनस मायनस हे प्लस होणार, म्हणजे आपल्याकडे A इनवर्स काय येणार 1/3. इथं 1/3, इथं येणार 2/3 आणि फक्त इथं मायनस साइन येणार मायनस 1/3. अशा प्रकारे आपण A इनवर्स फाइंड केला. A इनवर्सच्या पुढची स्टेप आपल्याला A इनवर्सची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करावं लागेल. याला आपण इक्वेशन नंबर 1 घेणार आणि इथं लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 काय रिप्रेझेंट करते इक्वेशन 1 पहा. x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. x इज इक्वल टू A इनवर्स. तर A इनवर्स काय आहे आपल्याकडे 1/3 1/3 2/3 मायनस 1/3 इंटू त्यानंतर B. मॅट्रिक्स B काय आहे, तर मॅट्रिक्स B आपल्याकडे ही इथं आपण लिहिलेलं आहे 4 5 4 5. या दोन मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन घेणार. x इक्वल टू मल्टिप्लिकेशन घेताना रोनी कॉलमला मल्टिप्लाय करायचा आहे. 1/3 इंटू 4 म्हणजे येणार ते 4/3 प्लस 1/3 इंटू 5 म्हणजे ते येणार 5/3.
आता या सेकंड रोने आपण कॉलमला मल्टिप्लाय करणार, तर हे 4 इंटू 2 म्हणजे 8/3 प्लस, आता इथं मायनस असल्यामुळे हे मायनस होणार आणि 5 ने मल्टिप्लाय करत आहे त्यामुळे 5/3. जेव्हा आपण याला सॉल्व्ह करणार, इथून आपल्याला एक्स म्हणजे ऍक्च्युली काय, एक्स म्हणजे ऍक्च्युली एक्स वाय आहे, तर एक्स आपण एक्स वाय लिहिणार, त्याला इज इक्वल टू, इथं काय येणार, हे डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन केली तर 9/3 आणि इथं डिनॉमिनेटर सेम, सबट्रॅक्शन घेतलं तर 3/3 म्हणजे एक्स आणि वाय इज इक्वल टू काय येतं, एक्स वाय ची व्हॅल्यू 9/3 म्हणजे 3 3 जा 9, 3 1 जा म्हणजे 3 1 जा 3 म्हणजे 1. तर बाय इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स काय म्हणू शकतो आपण इथं, x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 1. सॉल्व्ह करायचा आहे प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला एक्स वाय च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे, जे की आपण इथं फाइंड केलेले आहे बाय इन्व्हर्जन मेथड. इथं आपण मेथड कुठली यूज करत आहे, इन्व्हर्जन. राईट डाऊन. आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे 2x + 6y = 8, x + 3y = 5. आपल्याला इथं हे जे इक्वेशन दिलेलं आहे याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये हे येणार 2 6, त्यानंतर इथं 1 3, इथं आपण एक्स वाय ची कोएफिशियंट फर्स्ट कॉलम मध्ये एक्स ची कोएफिशियंट, सेकंड कॉलम मध्ये वाय ची कोएफिशियंट घेतो, त्यानंतर जी सेकंड मॅट्रिक्स लिहितो त्यामध्ये आपण व्हेरिएबल घेत असतो. इथं एक्स वाय व्हेरिएबल आहे आणि आरएचएस साइडला जे आरएचएस मध्ये नंबर दिलेले आहेत म्हणजे 8 आणि 5 येणार. आता याला आपण कन्सिडर करणार ax इज इक्वल टू b. याचा अर्थ इथं वेअर a इज इक्वल टू 2 6 1 3, x इज इक्वल टू एक्स वाय and matrix B is equal to 8 5. आपल्याला कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर x is equal to A इनव्हर्स B. तुम्ही याला x is equal to A इनव्हर्स B डायरेक्ट न लिहिता तुम्ही मल्टिप्लाय बाय A इनव्हर्स असं सुद्धा करू शकता, बट प्रत्येक स्टेप मध्ये ते करणं आवश्यक नाहीये. A इनव्हर्स ने मल्टिप्लाय करणार त्यामुळे A इनव्हर्स इंटू A हा आयडेंटिटी मॅट्रिक्स होणार आणि नंतर आपण त्याला x लिहिणार, इकडे आरएचएस मध्ये A इनव्हर्स B लिहिणार, अशा प्रकारे. ठीक आहे. आता पहा, जर आपल्याला A इनव्हर्स मिळाला तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळते असं आपण पाहिलंय. आता आपण फाइंड करू की A इनव्हर्स इथं एक्झिस्ट आहे का नाही, आणि असेल तर त्यानुसार आपण x ची व्हॅल्यू फाइंड करू. पहा, टू डिटरमाइन कॅपिटल X वी हॅव फाइंड द A इनव्हर्स. आता A इनव्हर्स शोधण्यासाठी आधी आपण काय करतो, डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू फाइंड करतो. म्हणजेच मॅट्रिक्स A ला आपल्याला डिटर्मिनंट मध्ये लिहावं लागेल 2 6 1 3. याला जर सॉल्व्ह केलं तर काय ना, डिटर्मिनंट A इज इक्वल टू 3 2 जा 6 मायनस 6 1 जा 6 इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट A 0. डिटर्मिनंट A ची व्हॅल्यू जर 0 येत आहे याचा अर्थ आपली मॅट्रिक्स ही कशी आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आणि जर मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर A इनव्हर्स एक्झिस्ट नाही आहे. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0, देअरफॉर A इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट. आता जर A इनव्हर्सच नाही तर याचा अर्थ x आणि y सुद्धा एक्झिस्ट नाही आहेत. म्हणजेच काय लिहिणार, मीन्स x अँड y डू नॉट एक्झिस्ट. अशा प्रकारे थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणारच नाही, म्हणजे तिथं x आणि y एक्झिस्ट नाही. x आणि y च्या अशा कुठल्या पर्टिक्युलर व्हॅल्यू नाही की ज्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होणार. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली त्याला अशा प्रकारे लिहू शकता. इथं आपल्याला जे एक्सरसाइज 2.3 मध्ये मेथड ऑफ इन्व्हर्जन किंवा इन्व्हर्जन मेथडवरचे जेवढे प्रॉब्लेम होते आपण ते घेतलेले आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखी तुम्हाला कुठून क्वेश्चन मिळत असतील तर ते पहा. इथं मी होमवर्क्सला 2 प्रॉब्लेम दिलेले आहे. हे 2 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढा तुम्हाला फायदा होईल. इथं हे जे 2 एक्झाम्पल दिलेले आहे हे लिहून घ्या आणि या 2 एक्झाम्पलची स्वतः प्रॅक्टिस करून पहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.